या देशामधील लोकशाही नावाची गोष्ट आता मला शिल्लक दिसत नाहीये। अतिशय रचनात्मक काम करणारा, देशाच्या शिरोभागी असणाऱ्या एका प्रांताचा वांगचुक नावाचा सायंटिस्ट, तो नुसता कार्यकर्ता नाहीये, तो वांगचुक सायंटिस्ट होता। आणि या सायंटिस्टला मोदींच्या सरकारने अटक केलेली आहे। ही मुळातच निषेधार्थी गोष्ट आहे। वांगचुकने काय केलं होतं देशाच्या विरोधी, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय। एक तर तो निसर्गातल्या पर्यावरणाचा हिमालयामध्ये काम करतोय, दुसरी गोष्ट हिमालयाच्या बॉर्डरला असणाऱ्या सगळ्या सैनिकांसाठी त्याने ऊर्जा टेंट तयार केलेला आहे। आणि त्याचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या राज्याला एक तर तुम्ही जम्मू काश्मीर फोडलेला आहे, तुम्ही त्याचं 370 कलम लावून जे काय करायचं वाटोळ केलेलंच आहे, पण आता तुम्ही त्याचं विभाजन करून लेह लडाख हा जो प्रांत केलाय, या लेह लडाखला तुम्ही राज्याची मान्यता द्या। आता हे राज्याची मान्यता मागणं, स्टेट व आमचं स्टेट करा मागणं, यात हिंसा कसली आहे हे मोदीनं भाजपवाल्यानं सांगितलं पाहिजे देशाला। कोणती हिंसा आहे? आम्हाला वेगळं राज्य द्या आणि आम्हाला तुम्ही आता एक खासदार दिलाय, त्याच्याऐवजी कारगिलला एक खासदार द्या आणि लेह लडाखला एक खासदार द्या। याच्यात वागणं वाईट काय आहे हेच कळत नाही आम्हाला। काय वाईट आहे याच्यामध्ये? सोनमचं एवढंच म्हणणं आहे की राज्याला दर्जा द्या आणि 2 खासदार द्या। आता या सोनमच्या ते भाजपचं ते पेटवलं काहीतरी कार्यालय, त्यात सोनमचा हात कसा असू शकेल? तो पूर्णतः गांधीवादी आहे। आणि ज्या वेळेस ते पाप काश्मीर मध्ये 370 कलम लावलं आणि काश्मीरचं विभाजन केलं, त्याच वेळेस ह्या सोनम वांगचुकनी मोदीच्या भाजपला सरकारला पाठिंबा दिलाय। हा एकदम आताच कसा काय भाजप विरुद्ध झाला? बरं, नेपाळचा परिणाम जर झाला असेल तिथं लेह लडाख मध्ये, तर तो सगळ्याच देशामध्ये कधी ना कधी होणार आहे ना। आज लेह लडाख मध्ये झाला, उद्या भारतामध्ये होईल। आणि तुमची राजवटच अशी आहे की स्त्रियांना मारणं, मुलांना मारणं, दलितांना मारणं, आणि तुमचा कायमचाच लाडका विषय मुस्लिम आहे। बरं, मुस्लिम देशद्रोही आहेत, तर तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक मागवाले कुठले देशप्रेमी आहेत हे तरी सांगितलं पाहिजे। जगाला कवा तरी खोटं बोला ना, तुमच्याकडे एवढे ज्ञान विज्ञान आहे, या टाकला पाहिजे आहे। आणि दुसरा एक प्रश्न आहे, त्या मोदीला सरकारला काय कळतंय का नाही, काय मागचे निर्णय काय कळतात का नाही? त्या इस्रायलचं आणि पॅलेस्टाईनचं भांडण कितीतरी वर्ष चालू आहे आणि भारताने 65 वर्षापूर्वी भूमिका घेतली पॅलेस्टाईनच्या बाजूने। तो यासर अराफत इंदिरा गांधीला बहीण मानत होता, आणि तुम्ही आता त्या नेत्यानेकडे कशाला जायचंय? बरं, तुम्हाला वंशवादाकडे जायचं आहे तर जा ना मग। तुम्ही इथले जे RSS वालेला वंशवाद प्यारा आहे, तर तुमच्या वंशवादाचं मूल्यमापन आम्हाला करू द्या ना। हिंदूचं बोलायचं, मुस्लिमाला शिव्या, मणिपूर जळलं तिथं जात नाही हा बाबा। ते वांगचुक नावाचा गांधीवादी एक कार्यकर्ता आहे, तो सायंटिस्ट आहे, पर्यावरणवादी आहे, त्याला तुम्ही अटक करताय। म्हणजे या देशात कशाचा गोंधळ करायचा आहे तुम्हाला? तुमची मागणी आहे त्यांना सोडून द्या, त्याला सोडून दिलं पाहिजे। लेह आणि लडाख आणि कारगिल मध्ये 2 खासदार निर्माण केले पाहिजेत आणि त्याला राज्याचा दर्जा दिला पाहिजे आहे, त्याचा गौरव केला पाहिजे। ते सगळे जग त्या वांगचुकचा गौरव करतोय आणि हा अटक करते ती। म्हणजे समतेचं माणसाचं बोलल त्याला हे सरकार अटक करते, म्हणजे बोलायचं कोणाला?
त्या RSSच्या संघटनेचं तिकीट काढलं त्यांनी. हे काय प्रकार आहे? राष्ट्राचं हे आहे काय? एका संघटनेचं तिकीट काढताय तुम्ही केंद्र सरकार. हे नीचपणाच आहे, घाणेरडा प्रकार आहे हा.